माझ्या प्रिय बाळा, आज थांब. इकडे तिकडे बघू नकोस. फक्त 1 मिनिट थांब. हा व्हिडिओ तुझ्या समोर सहज आलेला नाही. तुला वाटतंय हा योगायोग आहे, पण नाही. हा माझा तुला दिलेला साथ आहे. मी स्वतः तुला बोलावले आहे, कारण मला ठाऊक आहे तुझ्या मनात सध्या काय वादळ सुरू आहेत. तू खूप रडला आहेस, तू खूप सोसला आहेस. तुला वाटते की आता सगळं संपलंय. पण बाळा, तुझी वेळ आता बदलणार आहे. माझी शपथ आहे तुला. आजचा हा निरोप अर्धवट सोडून जाऊ नकोस. जर आज तू हे दुर्लक्ष केलंस तर कदाचित तू ती सुवर्ण संधी गमावून बसशील, जी मी तुझ्यासाठी, खास तुझ्यासाठी निर्माण केली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुझ्या प्रत्येक अश्रूंचं उत्तर दडलेलं आहे. बाळा, तू अनेक रात्री जागून काढले आहेस. तुला वाटते की कुणीच तुझं ऐकत नाहीये, कुणालाच तुझ्या कष्टाची जाणीवही नाहीये. पण लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीशी सदैव होतो. तू गाळलेला प्रत्येक अश्रू मी माझ्या पदरात झेलला आहे. आता तुझ्या त्या कष्टाचं चीज होण्याची वेळ आता आली आहे. एक गोड बातमी तुझ्या दारावर येऊन उभी आहे. ती बातमी ऐकण्यासाठी तू तुझं मन आधी शांत ठेव. आयुष्यात वादळ येतात, ती तुला उद्ध्वस्त करायला नाही, तर तुझा मार्ग मोकळा करायला. तुझ्या आयुष्यात जे काही अडथळे आले ते मीच आणले होते, कारण तुला अधिक बलवान बनवायचं होतं मला. आता ती वादळं शांत होत आहेत. मी तुला आश्वासन देतो, इथून पुढे तुझा हात मी कधीच सोडणार नाही. बाळा, तू विचार करतोयस की संकटे का येतात, पण तू कधी माझ्या नामाची शक्ती अनुभवली आहेस का? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ एक मंत्र नाही, हे माझं तुला दिलेलं वचन आहे. जेव्हा तू संकटात असतोस तेव्हा फक्त माझे स्मरण कर. स्वामींची सेवा म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही, तर शुद्ध अंतःकरणाने केलेले नामस्मरण आहे. दररोज थोडा वेळ काढून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कर. हा जप तुझ्या भोवती एक संरक्षण कवच तयार करतो. जेव्हा तू सेवा करतोस तेव्हा तुझ्या कर्माचे डोंगर कापसासारखे हलके होतात. तू एक पाऊल माझ्याकडे टाक, मी तुझ्यासाठी 10 पावलं धावत येईन. सेवेमध्ये इतकी शक्ती आहे की ती तुझं प्रारब्धही बदलू शकते. तुझ्या मनात सतत नकारात्मक विचार येतात. माझं कसं होईल, मला यश मिळेल का नाही. पण बाळा, तुझे विचार हे बीजासारखे असतात. जर तू मनात शंकांची बी रोवलीस तर फळ कशी मिळतील? आजपासून स्वतःला सांग की माझे स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत, त्यामुळे माझं वाईट कधीच होणार नाही.
नकारात्मकतेपासून दूर राहा. तुझ्या आजूबाजूला अशी काही लोक आहेत जी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. मी तुझा ढाल बनून उभा आहे. जोपर्यंत तुझा विश्वास सकारात्मक आहे तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुला हरवू शकणार नाही. आनंदी राहा, कारण तुझे हसणे मला प्रिय आहे. बाळा, तुला सगळं आता आणि लगेच हवं असतं, पण झाडाला पाणी घातल्याबरोबर लगेच फळ येत नाही. त्यासाठी ऋतू यावा लागतो. तसंच तुझ्या आयुष्यातही योग्य वेळ यावी लागते. श्रद्धा म्हणजे माझ्यावर असलेला अढळ विश्वास आणि सबुरी म्हणजे त्या विश्वासावर टिकून राहण्याचा संयम. तुला वाटतंय ना की तुझ्याच नशिबात काय हे सगळं, पण बाळा, कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देण्यासाठी बाहेरून फटके देतो आणि आतून आधार देतो, तसंच मी तुला घडवत होतो. आता तुला जे मिळणार आहे त्याची तू कल्पनाही केली नसेल. धनलाभ, मानसिक शांती आणि कुटुंबातील सुख हे सगळं तुझ्याकडे चालत येत आहे. फक्त थोडा धीर धर. मी पुन्हा सांगतोय, आजचा हा संवाद फक्त तुझ्यासाठी एक मोठा संकेत आहे. अनेकदा आपण संधी ओळखण्यात चूक करतो आणि नंतर पश्चाताप करतो. आज मी तुला स्वतः तुझ्याशी बोलतोय. तुझ्या आयुष्यातील ती महत्त्वाची व्यक्ती, ते काम किंवा तो निर्णय ज्याची तू अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेस, त्यात आता तुला यश निश्चित आहे. आता डोळे मीट आणि मनोमन मला शरण ये. तुझ्या सर्व चिंता माझ्या चरणी अर्पण कर. मी तुला शब्द देतो, पुढच्या काही काळातच तुला असा अनुभव येईल ज्यामुळे तुझा माझ्यावरचा विश्वास अधिक दृढ होईल. हा संदेश केवळ ऐकू नकोस, तर तो तुझ्या काळजात साठवून ठेव. हा संदेश त्या लोकांपर्यंतही पोहोचव ज्यांना आज आधाराची खूप गरज आहे. तू दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणशील तर मी तुझे आयुष्य प्रकाशाने उजळून टाकेन. घाबरू नकोस, मी आहे ना. अविश्रांत कष्ट कर, मी तुझ्या सोबत आहे. नेहमी लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या